चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला खोलवर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु फिल्डर तैनात पकडलाय हा झेल संगमने. विकेट क्रमांक पहिला या ठिकाणी गमावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होते. लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा विनय आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने आतापर्यंत गोलंदाजी केली. एकंदरीत गोलंदाज विनयने आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर होता. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 3 रन आतापर्यंत फक्त आणि फक्त धावफलकावरती होत्यात. टीम आरसीसी पेठ या टीमच्या स्कोर बोर्डवर या बॉलवर देखील मोठा फटका केलाय. समोरच्या दिशेने फटका फसला आणि विकेट या ठिकाणी गमावला. आरसीसी पेठला हा धक्का. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत सोहेलजी 4 रन.
चला टीम कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. चला राहुल. गोलंदाज सज्ज होते. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु नो बॉलचा इशारा आलाय. 5 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीला एक मोठा स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. फ्रीडची संधी. स्ट्रायकिंगला बॅट्समन सिद्धू आपल्याला पाहायला मिळतो जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. सेकंड साठी कॉल परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 10 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. प्रभावित केलं. चेंडू जाईल पंचांचा इशारा. या सिटीचा 6 रन. हा षटकार आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा. फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर. चांगली फिल्डिंग निलूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज एकंदरीत निलूने भरपूर चांगली फिल्डिंग केली. जय गजानन गोक्षेत या टीमसाठी ज्या प्रकारे त्याला संधी मिळाली. 14 रन आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. बॉलर सज्ज होत आहेत. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. आतापर्यंत 16 रन. 16. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. बसुराज. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी मात्र जरूर पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 18 रन होतात. फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर. एक सोपा झेल सोडलाय. बॅट्समन होईल सेकंड रन घेत असताना बाद आणि टीमची धावसंख्या होते टोटल 19 आणि 20 रनचं टार्गेट असेल.
चला 20 रनचं टार्गेट आहे. चला 20 रनचं टार्गेट आहे. आरसीसी पेट संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला 20 रनचं टार्गेट आहे. मॅच ऑन करा. बसुराज तर बंटी दादा खंदारे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. तर चला डेड बॉल आहे. गोलंदाज धीरज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. धीरजचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. रनआउटची संधी. फिल्डर फंबल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय समोरच्या दिशेने. फ्लाइटेड सिक्सर. 7 रन आतापर्यंत होतात. अजूनही 13ची आवश्यकता आहे.
10 बॉल 13 ची आवश्यकता आहे. आणखीन एक क्लासिकल बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या मोक्या प्लॉट मध्ये आणखीन एक षटकार. अजूनही 7 रनची गरज आहे. हलक्या हाताने दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल डायरेक्ट हिट, परंतु बॅट्समन सेफ आहे. अजूनही 6 रनची गरज आहे. सलग पंचांचा निर्णय अंतिम असेल. अजूनही 6 रनची गरज आहे. आडवा बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. लॉफ्ट केलाय आणि हा विजयी षटकार. चला टॉस साठी त्वरित या. विनय, आपण लगेचच या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आणि बसवराज पाटील, तुम्ही देखील यायचंय. तर या सामन्याचा हिरो ठरला विनय शर्मा, आपण देखील यायचंय. या मॅचचा हिरो विनय आणि गेल्या सामन्याचा आकाश